माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की मागचा रेकॉर्ड तर तुम्ही तोडणार आहात आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताने तुम्ही रक्षाताईला या ठिकाणी निवडून देणार आहात। बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही निवडणूक ही नगरपालिकेची, महानगरपालिकेची, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे, ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे। कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे। कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं हे समजण्याची निवडणूक आहे। सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बंधू भगिनींनो, रक्षाताई किंवा दुसरा कॅन्डिडेट हे महत्वाचे नाही आहे, तर या ठिकाणी आज देशामध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले आहेत, दोन ध्रुव तयार झाले आहेत। एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे। ज्या महायुतीमध्ये शिवसेना आहे, ज्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपाई आहे, रासप आहे, मनसे आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या संघटना आहेत। एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार केली आहे। आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी आहेत। आणि काय म्हणालात? काय? मी नाही म्हटलं, तुम्ही म्हणाला। मी नाही म्हटलं, तुम्ही म्हणाला। आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे। आज आपण बघा, आपली विकासाची गाडी आहे। या विकासाच्या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे। त्याला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे। आपली विकासाची गाडी सगळ्यांना आपल्या डब्यामध्ये सामावून घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीच्या इंजिन्स प्रमाणे पुढेच पुढे जाते आहे। दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे। आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात ही विकास कामं होत आहेत, सगळीकडे रस्ते होत आहेत। मग नसीराबाद चिखली रस्त्याचं चौपदरीकरण असेल, फैजपूर जामनेरचं कॉन्क्रिटीकरण असेल, बोदवड रस्त्याचं त्या ठिकाणी काम असेल, भुसावळ तालुक्यात 240 कोटीची विविध कामं असतील। कामांची यादी मोठी आहे। ही सगळी कामं या ठिकाणी का होऊ शकली? कारण मोदीजींनी काँग्रेसच्या काळामध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर 1 लाख कोटी रुपये वर्षाला खर्च व्हायचे। आज वर्षाला 13 लाख कोटी रुपये मोदीजी खर्च करतात। त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपल्याकडे सिंचनाची कामं असतील, पिण्याच्या पाण्याची कामं असतील, रस्त्यांची, पुलांची कामं असतील, ही सगळी कामं होताना या ठिकाणी दिसत आहेत। आणि आताच
आमचे आमदार संजय सावकारेजी यांनी देखील या भुसावळची महत्वाची काही कामं सांगितलेली आहेत. मी संजू भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो, गिरीश भाऊ आणि माझ्या रूपाने तुमच्याकडे बेरर चेक आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या खजान्याची चावी तुमच्याकडे आहे. चिंता करू नका. तुम्ही जे जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्या त्या विषयाला लागेल तेवढा निधी याच अधिवेशनाच्या याच बजेटमध्ये तुम्हाला देतो. या भुसावळचं चित्र बदलण्याचा जो तुमचा या ठिकाणी प्रयत्न आहे, मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल, बसपोर्टची योजना असेल, एसआरपीएफचं सेंटर असेल, भुयारी गटारा करता पैसा असेल, या ठिकाणी एमआयडीसी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त का नाही याच बजेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी करून देतो. कारण आता या ठिकाणी मोदीजींचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं राज्य आहे. आणि मला विश्वास आहे रक्षाताई तिकडे गेल्यानंतर एकीकडे मोदीजींची गाडी, मोदीजींची तिजोरी, मोदीजींची मदत आणि दुसरीकडे आपल्या राज्यातनं आपल्या महायुतीची मदत. त्यामुळे आपले हे सगळे स्वप्न पूर्ण होतील. पण या निमित्ताने बंधू भगिनींनो, तुम्हाला मी हेच सांगायला आलोय, आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत सरकार आपल्याला मिळालंय. या सरकारने भ्रष्टाचारावर आळा आणला आणि म्हणून आज देश विकासाकडे चाललेला आहे. आज आपला देश जगातली महासत्ता होतोय. पण त्याच वेळी मोदीजींनी या देशाला एक मजबूत देश म्हणून या ठिकाणी जगासमोर आणलं. 2019 नंतर पाकिस्तान या भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट करू शकला नाही. कारण पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीमध्ये बसलाय आणि आता त्याची अवकात नाही. आज भारत तर चंद्रयान सोडतोय आणि पाकिस्तानची अवस्था मोदीजींनी अशी केली, तो कटोरा घेऊन घुमतोय. थोडे पैसे देऊन टाका, थोडे पैसे देऊन टाका, अशी अवस्था आज पाकिस्तानची झाली आहे. जगाच्या पाठीवर केवळ 3 देशांजवळ जे मिसाईल आहे ते आज भारताने तयार केलाय. इथनं मिसाईल सोडलं 7,000 किलोमीटर दूर कुठेही शत्रू लपलेला असेल त्या शत्रूवर जाऊन थेट शत्रूला नेस्तनाबूत करू शकतं. अशा प्रकारचं अग्नि मिसाईल आज भारताकडे आहे. आता चीन देखील वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे. आज देशाचं नेतृत्व आहे. मला तर आश्चर्य वाटतं आपल्या विरुद्ध जे लोक या ठिकाणी लढतायत त्यांची काय परिस्थिती आहे. अरे आम्ही याच जळगावच्या सुपुत्राला, त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांना मुंबईमध्ये, उत्तर मुंबईमध्ये, उत्तर मध्य मुंबईमध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं. त्यांना आम्ही उमेदवार बनवल्यानंतर हे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे लोक काय म्हणतात, ते म्हणतात उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली. उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं. यांना चिंता कोणाची आहे? यांना कसाबच्या बदनामीची चिंता आहे. हे लोक त्या ठिकाणी आमच्या शहीदांचा अपमान करतायत. हे म्हणतात करकरेंना गोळी ही अजमल कसाबने मारली. अरे नालायकांनो, या ठिकाणी आमच्या न्यायालयाने देखील सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली. आंतरराष्ट्रीय समुदायाने सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली. एवढंच काय, पाकिस्तानने देखील मान्य केलं की त्या नालायक हरामखोर अजमल कसाबने आमच्या करकरे साहेबांना गोळी मारली. पण या ठिकाणी काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीचे नेते म्हणतात अजमल कसाब तर निर्दोष होता, त्याने गोळीच मारली नाही. बंधू भगिनींनो, आता फैसला करण्याची वेळ आली आहे. कोण कोणासोबत आहे? अरे आम्ही तर उज्ज्वल निकम सोबत आहोत, पण हे सगळे अजमल कसाब सोबत आहे. तुम्ही हा निर्णय करायचा आहे. अजमल कसाबची सोबत करणाऱ्यांच्या सोबत जायचं आहे की जे लोक त्याला फासावर चढवतात त्याच्या सोबत जायचं आहे. हा फैसला करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे. आणि म्हणून गल्लीची नाही आहे, दिल्लीची निवडणूक आहे. अरे रक्षाताईंनी गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी सातत्याने गावोगावी संपर्क ठेवला. देशाच्या राज्याच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी केली. मोदीजींचा विकास या जिल्ह्यापर्यंत आणण्यामध्ये रक्षाताईंचा मोठा वाटा आहे. आणि बंधू भगिनींनो, रक्षाताई पुन्हा तुमच्या पुढे वोट मागण्या करता आल्या. आणि आपल्याला माहिती आहे वोटिंग कुठल्या दिवशी आहे?
13 मेला वोटिंग आहे आणि 13 मेला अजून काय आहे, रक्षाताईचा वाढदिवस आहे. मग आपल्या मुलीला आपल्या बहिणीला तुम्ही वाढदिवसाचं गिफ्ट देणार आहात का? काय देणार आहात गिफ्ट? काय देणार आहात? किती देणार आहात? किती देणार आहात? किती लीड देणार आहात? 1 लाखाची लीड ही 13 तारखेला द्यायची आहे. कारण बंधू भगिनींनो, या वेळचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, या वेळचं मतदान हे भारता करताय. भारताला मोदीजींच्या हातामध्ये देण्याकरता हे मतदान आपल्याला करायचं आहे. मला असं समजलं आज उद्धव ठाकरे देखील जळगावला येऊन गेले आणि काय बोलू लागले. उद्धव ठाकरे म्हणाले 5 जून येऊ द्या, मग या भाजपवाल्यांना बिळातनं आम्ही बाहेर काढून त्या ठिकाणी मारू. अरे 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळातनं बाहेर निघाला नाही, आता कुठे तुम्ही बिळातनं बाहेर येणार आहात? 2.5 वर्ष मौका दिला होता. 2.5 वर्षामध्ये बिळातनं बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत. या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक, तुमच्यासारखे घाबरून घरी बसणारे लोक नाही आहोत. तुमच्यासारखे खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही नाही आहोत की ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची खिचडी खाल्ली आणि लोकांच्या कफनमध्ये देखील चोरी केली. अरे या कफन चोरांना या ठिकाणी कुठलाही थारा आता जनता देणार नाही, हा मला विश्वास आहे. अरे जळगावची जनता आहे, स्वाभिमानी जनता आहे. ही जनता अशा कफन चोरांच्या मागे जाणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि बंधू भगिनींनो, जळगावच्या लोकांना, रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करायची. त्यामुळे तुम्ही तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. आणि म्हणून 13 तारखेला कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की रक्षाताईला तर वोट मिळेल, पण मोदीजींना तुमचा आशीर्वाद मिळेल. ज्या मोदीजींनी या ठिकाणी सुरक्षित देश तयार केला, ज्या मोदीजींनी संविधानाची रक्षा केली, ज्या मोदीजींनी 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर त्याच ठिकाणी बांधलं, त्या मोदीजींना पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद 13 तारखेला द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय